नमस्कार मित्रांनो, TRC मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। तर मित्रांनो, मराठी चित्रपटसृष्टीतील बहुगुणी अभिनेत्याचे निधन झाल्याने मराठी विश्वात मोठी पोकळी तयार झाली आहे। त्यांच्या अशा निधनावर सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे। चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ते मराठी ज्येष्ठ अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती। तर मित्रांनो, लेखक, अभिनेता, चित्रपट दिग्दर्शक आणि नाट्य कलावंत गिरीश कर्नाड यांचे दीर्घ आजाराने बेंगळुरू येथे निधन झाले। मे महिन्यात त्यांनी आपला 81वा वाढदिवस साजरा केला होता। आपल्या 50 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांना 4 वेळा फिल्मफेअर पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार, पद्मभूषण आणि ज्ञानपीठ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते। आपल्या धारदार लेखणीमुळे साहित्य आणि चित्रपटांचा दमदार आवाज म्हणून त्यांची ओळख होती। गिरीश कर्नाड यांनी एक था टायगर आणि टायगर जिंदा है या चित्रपटात काम केले। त्यात त्यांनी डॉक्टर शेने ही व्यक्तिरेखा साकारली होती। महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे त्यांचा जन्म झाला होता। त्यांनी काही मोजक्या मराठी चित्रपटात देखील लक्षवेधी भूमिका साकारल्या होत्या। त्यांच्या निधनावर मराठी विश्वाची मोठी हानी झाली आहे। तर आपल्या चॅनलतर्फे या दिग्गज अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली।